अमीरजी मारकर यांच्याकडून जर का बॉल सोडला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज तज्जूबाई डबीर यांच्यासाठी आणि शाकिब कडून सुद्धा 500 रुपये डाय मारली तर मॅच थोडीशी मित्रांनो थांबवा. आयोजकांकडून एक माहिती येते की जे तुम्ही समोरच सुनीलजी तटकरे साहेबांचं कक्ष पाहताय त्या कक्षामधून बॅटिंग करणारा संघ टॉस विनिंग संघ तिथे हजर नाही आहे. तिथे लुजर सुद्धा संघ त्याच पॅव्हिलियन मध्ये गेलाय का? तो लुजर संघ असेल ना जो टॉस लूज झालाय तो आपण ताईंच्या कक्षाकडे जायचा आहे कारण या स्पर्धेचा नियम आहे. आयोजकांकडून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि ही सुरुवातीलाच आपण सांगितली होती. पहा जो सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांचा जो तिथे पॅन्डल बांधलाय तिथे फक्त टॉस विनर संघ राहणार आहे आणि जो लुझर संघ असणार टॉस लुझर तो खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग अदितीताई तटकरे जो पॅन्डल बांधलाय त्या पॅन्डल मधूनच आपण आपले बॅटर्स पाठवायचे आहेत. सुफियान बाई जुनं ते सारखं झेपवलंय चेंडूला केलं स्टॉप चेंडूला केलं. एक धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. धाव संख्येचा श्री गणेशा 1 या आकड्याने आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण तज्जू टायगर संघ पाहतोय तो प्रथम क्षेत्र रक्षण करतोय. साथीनं असलेला फलंदाजी करणारा संघ नझीर 11 अर्थात शाहरुख यांचा संघ आपण पाहतोय. सलामीवीराची जोडी शाहरुख आणि फिरोज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सलीम स्टेर केलाय. यावेळेस हलकासा स्टेर केलाय चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलं होतं. धावसंख्या 1 ने वाढली. धावपलकावरती धावा 2 या आकड्यावरती 2 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे खूप महत्वाची लढत, खूप महत्वाचा सामना आणि खूप महत्वाची स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस येताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन नाही आहे त्या ठिकाणी. खेळाडू धावतोय, चेंडू सुद्धा धावतोय. विजय मात्र सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षकाचा झाला. त्याचा फायदा घेत असताना धावपलकावरती धावा ह्या 2 या आकड्याने वाढल्या. एकंदरीत धावसंख्या ही 4 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 अशी धावसंख्या. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते जिथे सलीम सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी अगदी चांगल्या पद्धतीने करतोय. कुटप्प्याचा बॉल एलिव्हेशन मिळालं नाहीये. फलंदाज गॉन. विकेट आली ज्या ठिकाणी इनियट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अयानला आपण पाहतोय. अयान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जिथे 3ऱ्या क्रमांकावरती येणारे खेळाडू अगदी चांगले म्हटले जातात. त्यांच्यावरती साऱ्या जबाबदाऱ्या असतात आणि ही जबाबदारी जोपासत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आलात. जो फिरोज लवकर मैदानाच्या बाहेर गेला. आता मात्र जबाबदारी ती तुम्हाला पाळावी लागेल. जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल, खेळावं लागेल. कारण ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये क्वचित संधी मिळत आहेत आणि त्या संधीचं सोनं करावंच लागेल. आता ही संधी तुम्हाला मिळालेली आज संघनायकाने दिलेली जबाबदारी, ही जबाबदारी तुम्हाला सांभाळून मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. सलीम मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू मध्ये अवघ्या 4च धावा आपल्याला येताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल लिडिंग एज बॅकअप. तज्जूबाईने अडवलाय चेंडू. तज्जूबाई म्हटलं ना की क्रिकेटवरचं फार वेगळंच प्रेम असतं. कारण क्रिकेटनं तज्जूबाई सारखा एक खेळाडू दिला, तज्जूबाई सारखा एक मायाळू व्यक्ती दिला आणि त्यांचं स्पर्धेमध्ये आज आपण क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. आज बऱ्याच वर्षानं मैदानाच्या आतमध्ये उतरले. त्यांचा खेळ कशा पद्धतीनं होईल हे देखील पाहावं लागेल. भन्नाट वेग, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. धावफलकावरती धावा अवघ्या
5 हे आकड्यावरती 5 अशी नूर ट्रॅव्हल्सचे सर्व अर्थात नाहीची नाटकर या सर स्पर्धेबद्दल 2 शब्द नक्की मनोगत व्यक्त करा, कारण ही स्पर्धा अभिमानाची आपल्या समाजाची आहे आणि या समाजातील खेळाडूंचा खेळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सारे आयोजक मेहनत करत असतात. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। ये जो अभी क्रिकेट का सामना हो रहा है बेहतरीन चल रहा है और हमारे बच्चों ने जो भी पहल उठाई हुई है अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छी बात है। सबको मतलब जो है एक संदेश होता है कि मिल के खेलना, मिल अपना एक दूसरे के सब मतलब साथ में मदद हो के सबके साथ में मिल के खेलना और सब एक दूसरे के लिए अपने आप को मतलब निछावर करने वाले लोग एक साथ मतलब ये एकता का एक तुम्हारे को संदेश होता है एक तरह का ये। तो इंशाल्लाह ऐसे ही आगे बढ़ो और हमारी दुआएं आपके साथ में इंशाल्लाह अल्लाह आपको और आगे बढ़ावे। और जो सामना चल रहा है उनके लिए भी मैं बेस्ट ऑफ लक बोलूँगा, खेलने वालों को भी फील्डिंग करने वालों को भी इंशाल्लाह अपनी तरफ से पूरी जोर लगा के करो, इंशाल्लाह अल्लाह कामयाबी देने वाले हैं। थँक्यू सर, खूप चांगलं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलत. मैदानाच्या आतमध्ये वळूया. इम्तियाजचे धनसेन सरास देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले. सर या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा गोड मनमुराद आनंद घ्या. सर तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत अवघ्या 6च धावा आल्यात. पुढचा बॉल ओ स्लोअर पद्धतीचा बॉल, परंतु पंचांचा इशारा आलाय, स्वर्गोषित चेंडू आलाय, दंडित केलंय. धावसंख्या 1 ने वाढेल 7 या आकड्यावरती. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी दंडित केलं. अशा पद्धतीने तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकू शकत नाही आहात. धावसंख्या 1 ने वाढली, 7 या आकड्याचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल. ओ सबमरीन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, आणि गतीमध्ये परिवर्तन करत असताना जमिनीलगतचा हा थोडासा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. धावसंख्या थांबलेली 7 या आकड्यावरती. 7 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची पूर्तता आपल्याला करताना पाहायला मिळतात. हे ज्या बॅटनं तुम्हा आम्हा सर्वांना ओळख दिली, ज्या बॅटनं इम्तियाज भाई सरांचं आगमन झाले. सर या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल सहर्ष मनपूर्वक स्वागत. मान्यवरांची मांदेवाळी या स्पर्धेमध्ये खूप महत्वाची राहिली आहे आणि त्यांचं स्वागत या षटकारानं केलंय. षटकार थँक्यू डीजे. आणि त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतो. अमीरजी माडकर यांच्या शुभ हाताने आपण हा सत्कार करतोय. इम्तियाजी धनसे यांचा आपण सत्कार करतोय. मायेची उबदार शाल, अर्थात या महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल आणि त्याच वेळी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्पर्धेमध्ये सन्मान केला जातो. मान सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा, आणि या महाराष्ट्राच्या परंपरेला जोपासत असताना सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, षटकाराला एकंदरीत धावफलकावरती धावा या 13 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13शी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. दबाव तर आहे, परंतु ते दबाव झेलावं लागेल. ओ बर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज गॉन. मुजमीन सईद सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले. सर या व्यासपीठावरती येऊन तुम्ही सुद्धा आसन असतवा.
सकीब सिद्दीक यांच्या शुभ हाताने आपण त्यांचं सन्मान करतोय. अर्थात मुजमीन सय्यद यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. शकीब सिद्दीक रोहा तालुक्यातील एक स्टार खेळाडू ज्यांना RTPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज या किताबाला गवसणी घातली, त्यांच्या शुभ हाताने आपण हा सन्मान करतोय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये हो यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक समीर सलीम आणि त्यावेळेस रिले कॅच ऑफ द डे. फलंदाज गॉन. चला नजीर संघ आपण 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला साहिलला पाहिलं त्याची जागा सांभाळण्यासाठी. ही नेट क्रमांक 5व्या क्रमांकावरती साई मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपला आणि दुसऱ्या षटका अखेर धावफलकावरती धावा ह्या 13 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा संघाचा मुकादम अर्थात सलीम सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सलीमनं फार क्रिकेट खेळलाय, फार क्रिकेटचा अनुभव घेतलाय आणि तोच आज मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. ते गुडीचे सुदामची मोरबे यांनी जर डाय मारून कॅच घेतली तर फैजान शेख यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. वा भाई वा, यवाद काय क्षेत्ररक्षण. टायगर अभी जिंदा है. तज्जुबाई हात वरती करायचे आमच्याकडे. यवाद, हॅट्स ऑफ. चांगल्या बोले एकदा जोरदार. तज्जुबाई चांगल्या बोले. ही मजा मला आपल्या मोहल्ल्यातच मिळते आणि मोहल्ल्यात समालोचन करायचं म्हटलं ना की मला रात्री झोप सुद्धा येत नाही, कारण जी मजा मला इथे भेटते ना ती कुठे मिळत नाहीये, कारण तुमचं साऱ्यांचं प्रेम. हो हो, यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेला. सर पाठच्या बॉलवरती काय डिसिजन होतं? वाईट आला होता. यस, वाईट बॉल आला होता. त्यानंतर धावफलकावरती धावा ह्या 21 या आकड्यावरती 21 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती आपण शाहरुखला पाहतोय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बॅक टू द बॉलर. चेंडू सीमारेषा पार, येतोय षटकार. थँक्यू. या ठिकाणी काय घडतंय, जे दोन्ही संघ संघांना लीड करतायत ना, त्याच्या विरोधात ही लढत आपण पाहतोय. ज्या ठिकाणी षटकार लगावला शाहरुखनं धावफलकावरती धावा ह्या 27 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ही दोघांमधली लढाई केवळ एका तासासाठी असेल, कारण क्रिकेट मैदानावरती 1 तासासाठी आम्ही विरोधक असलो तरी मैत्रीचं नातं आणि भावकीचं नातं हे मैदानाच्या बाहेर आमचं आयुष्यभर राहील. त्याचं नाव मित्र. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, त्यावरती केलाय प्रहार. चेंडू होतोय सीमारेषा पार. गुडीचे 4 धावा आल्या धावफलकावरती. धावा ह्या 31 या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला.
अगदी शाहरुख म्हटलं ना की मोठमोठे प्रहार आले, अगदी वेगावरती स्वारवरून गोलंदाजी होते, परंतु त्यालाही तोडीस तोड उत्तर देत असताना फलंदाजी सुद्धा त्याच ताटणीनं यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव घेतली गेली आहे, धावसंख्या 1 ने वधारली. 32 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला, अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. आज रोहेकरांचं क्रिकेट म्हटलं की फार वेगानं पुढं पुढं जात चाललंय आणि त्यातलीच एक मानाची अभिमानाची क्रिकेटमय स्पर्धा अर्थात दमदार आमदार अनिकेतभाई पुरस्कृत रोहा मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलं. आणि या पहिल्या पर्वामध्ये आज पहिला दिवस आपण पाहतोय आणि या पहिल्या दिवसामध्ये बऱ्याचशा खेळाडूंना 50 देखील लगावण्याचा विक्रम लगावला. काहीकांची चांगली गोलंदाजी झाली, काहीकांचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. विजय मात्र क्रिकेटचा होईल यात मात्र तीळ शंका नाहीये. कारण क्रिकेट खेळत असताना स्वतःमध्ये जो आत्मविश्वास तुम्ही टिकून ठेवताना तो प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करा. फलंदाज बाद डीचे. थँक्यू डीजे. क्रिकेट आणि क्रिकेटच आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, जर कोणी विचारलं की क्रिकेट म्हणजे काय तर त्यांना सांगा एकदा, आमच्या आयुष्याचं सुख म्हणजे क्रिकेट, आमच्या हृदयात पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट. स्वतःसाठीच नव्हे तर गावच्या अस्मितेसाठी खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. खेळपट्टीला नतमस्तक होऊन तिचा आदर करणं म्हणजे क्रिकेट. बॉल आणि बॅटला किस करणं म्हणजे क्रिकेट. आयोजकांची मेहनत म्हणजे क्रिकेट. अंपायरचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी म्हणजे क्रिकेट. समालोचकाचा गोड आवाज म्हणजे क्रिकेट. उन्हातानात उभं राहून खेळाडूंचा खेळ लोकांपर्यंत पोहोचवणारा कॅमेरामॅन म्हणजे क्रिकेट. अचूक लेखनाची जिम्मेदारी म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. आम्ही क्रिकेट वेडे, आम्हाला फक्त आणि फक्त क्रिकेटच वेळ. चौथ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये मुझफ्फर शाहरुख साठी यावेळेस कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा ह्या 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 34 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. जिथे चौथं षटक चालू आहे. मुझफ्फर मैदानाच्या आतमध्ये वेगवान गोलंदाजी करतोय. असं वाटतं की बंदुकीमधनं एखादी गोळी सुटावी आणि वेगानं ती विकेट वरती यावी, अशा पद्धतीचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये. परंतु गतीमध्ये परिवर्तन, हे परिवर्तन खूप महत्वाचं असतं. अर्थात सर, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या गोष्टीला जितकी महत्वाची मान्यता दिली जाते ना, तितकाच महत्वाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, मुझफ्फरचं फुटवर्क बघितलं ना तर क्रिकेटलाही लाजवेल अशा पद्धतीनं त्याचं फुटवर्क पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी आपण शाहरुखला पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये ताळ ठोकून उभा आहे. यावेळी सुद्धा स्लोअर पद्धतीचा फलंदाज बाद डीजे. थँक्यू डीजे. संघाचा नेता मैदानाच्या बाहेर, परंतु आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी इनियट क्रमांक 7व्या क्रमांकावरती फरहान मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की क्रिकेट जिंकण्यासाठी खूप वेळा हारावं लागतं. कारण हारता हारता जो अनुभव आपल्याला मिळतो त्या अनुभवातून पुढे जाण्याचं धाडस करायचं आणि त्यानंतर एखादी स्पर्धा अशी गाजवायची की त्या स्पर्धेमध्ये आपले 4 चांद हे लागलेच पाहिजेत. आणि त्याचं महत्वाचं कारण आज पहिली स्पर्धा आपण पाहतो, या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये सगळ्यांचं स्वप्न एकच असेल की पहिल्या पर्वाचा विजेता आमचा संघ व्हावा. आणि याच ईर्षेनं मैदानाच्या आतमध्ये सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुझफ्फर, स्लोअर पद्धतीचे बॉल टाकण्यात आलेत.
व्हेरिएशन व्हरायटी पाहायला मिळतायत. कधी कधी असं वाटतं की वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय का, परंतु कधी कधी तो फसवी चेंडू सुद्धा टाकतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. अगदी तसं पाहिलं ना, सडपातळ बांध्याचा हा खेळाडू, आणि सडपातळ बांध्याचे खेळाडू हे गोलंदाजीसाठी खूप महत्वाचे असतात, आणि ती गोलंदाजी सातत्याने मुझफ्फरच्या हातामधून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, ओ लीडिंग एज. बॅटवरती तितकासा बॉल येत नाहीये. क्रिकेटचं समीकरण आपल्याला आक्रमण ही करावीच लागतील. ती आक्रमण सध्याच्या घडीला दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. काय घडेल काय बिघडेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कशा पद्धतीनं आता मात्र संघ आपला अडचणीत आहे. या अडचणींना तुम्हाला कुठेतरी दूर ठेवावं लागेल. वाटेवरती चालत असताना अनेक मुझफ्फर नावाचे काटे येतील, परंतु त्या काट्याला काढण्याची ताकद ही आमच्यामध्ये, आणि तेच दाखवत असताना चेंडू स्क्वेअर रिजन मध्ये षटकार. थँक्यू. सैजादच्या बॅट मधून षटकार. धावफलकावरती धावा 41 या आकड्यावरती. काय घडेल आता आपल्याला पाहावं लागेल. षटकार तर आलाय. दबाव दडपण या साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. 24 चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 24 चेंडू मध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. समालोचन करत असताना सुरुवातीचा काळ माझ्यासाठी सुद्धा खूप खडतर राहिला, आणि त्यानंतर अशी दोन व्यक्ती माझ्या आयुष्यात आले. अर्थात पहिलं नाव मित्रांनो किशोरजी कोकरे सर असतील, आणि त्यांच्या समवेत मला प्रदीपजी भोईर सर मिळाले. आज ज्यावेळेस सर मी समालोचनाला सुरुवात केली, तुमची साथ मला महत्वाची मिळाली. कारण युवा समालोचक जास्तीचा अनुभव नाही, परंतु त्या अनुभवाला पुढे नेण्याचं काम या दोन समालोचकाने माझ्यासाठी खूप साऱ्या मदत केली. त्यांचं देखील मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. त्यांना खूप सारे स्वागत करतोय. कारण कठीण काळामध्ये जे लोक आपल्याला साथ देतात ना, तेच खरे आपले असतात. परंतु या कठीण काळामध्ये आता मात्र कुणाची साथ मिळेल हे आपल्याला पाहायला मिळेल. 5वं षटक टाकण्यासाठी सरफराज बंदरकर मैदानाच्या आतमध्ये, लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. रोहा रॉयल संघ म्हटला की सरफराज बंदरकर हे नाव नेहमी घेतलं जातं, कारण त्यांचा परफॉर्मन्स तितका महत्वाचा असतो. भाई संघ म्हटला की सरफराज सिद्दीक, आणि रोहा रॉयल्स म्हटला की सरफराज बंदरकर. आपल्याला हे नाव भाई संघाकडून नेहमीच पाहायला मिळालंय. पुढचा बॉल, पुलरलेनचा बॉल, चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर घेतली गेली. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आले. धावसंख्या 1 ने वाढली 42 या आकड्यावरती. 42 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थात जर तसं पाहिलं ना, तर आज तुम्ही रोहा तालुक्याचं नेतृत्व करता. रोहा नगर परिषद मध्ये नगरसेवक म्हणून या पदासाठी तुम्ही साऱ्यांची मेहनत करता, साऱ्या गोष्टी दक्षता घेता. त्याहीपेक्षा जास्तीची मेहनत या स्पर्धेसाठी तुमची सर राहिली आहे. सकाळी येणं, मग साऱ्या गोष्टी, मान्यवरांचं स्वागत समारंभ असतील, एखादी स्पर्धा कव्हर करण्यासाठी अशा व्यक्तींची खूप गरज असते, आणि ती गरज तुमच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली. आज तालुक्यातल्या रोहा अष्टमी या शहरामध्ये आपण पाहिलं तर एक गोड स्वप्न पाहिलं की आपल्या समाजातील खेळाडूंना एक स्पर्धा चांगली यावी, आणि त्या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान त्याच वेळी रवींद्रजी चाळके सरांचं देखील राहिलंय. कारण रोहा धावीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हटलं की रवींद्रजी चाळके सर असले, आणि क्रिकेटवरती अफाट प्रेम त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्रीडा व शिक्षण मंत्री, आणि त्याच वेळी महत्वाची बाब अशी राहिली आहे की या स्पर्धेसाठी तब्बल
50,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलंय. कारण एखादा क्रिकेट वेळाच हे करू शकतो, कारण क्रिकेट बाई त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्याच क्रिकेटसाठी तब्बल 50,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव आली, त्यानंतर धावफलक 44 या आकड्यावरती पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी सरफराजची बंदरकर यांच्या माध्यमातून यावेळेस मोठा फटका, चेंडू दन 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 करत सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला, धावफलकावरती धावा 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू या 5व्या षटकातील. यावेळेस लीडिंग एज थर्ड मॅन रिजन मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक धावतोय. एक धाव तर घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होतोय. फलंदाज देखील बाद झाला. पूर्वार्धाचा खेळ देखील संपुष्टात आला. एकंदरीत 30 चेंडू टाकले गेले पूर्वार्धाच्या खेळामध्ये. 30 चेंडू मध्ये तितकासा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाहीये जो फलंदाज करणारा संघ अर्थात नसीर 11 संघानं आपल्याला पाहायला. एकंदरीत तसं पाहिलं तर धावफलकावरती धावा 48 आला. 49 धावेचं टार्गेट. 49 आल्यात का? यस, 49 धावा आल्यात. 50 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावेचं टार्गेट कशा पद्धतीनं पाहायला मिळेल आपण घर बसल्या पाहतोय. अर्थात tenniscricket.in या वाहिनीवरती सुद्धा घर बसल्या रसिक प्रेक्षकांचं सुद्धा आपण खूप सारे धन्यवाद देऊया, खूप सारे स्वागत करूया. आणि त्याच वेळी मायक्रोफोन वरती आपण थोडस बदल करूया. उतारदाचा खेळ कशा पद्धतीनं घडेल, कशा पद्धतीनं तो खेळला जाईल, मग त्यामाग कशा पद्धतीनं प्रयत्न राहतील हे सर्व ऐकवण्यासाठी आज याच विभागातील एक गोड आवाज आमचे प्रेरणास्थान अर्थात प्रदीपजी भोईर सरांचा आवाज. धन्यवाद. डीजे.
धन्यवाद डीसी. प्रभात महादे डीजे ऑपरेटर. तर या व्यासपीठावर क्रिकेटचे आधारस्तंभ आणि क्रिकेटला हिमालय एवढे उंची देणारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतोय. जिथे मॅच आपण पाहतोय दोन्ही संघासाठी ही महत्वाची मॅच आहे. मग जो संघ जिंकेल तो स्पर्धेमध्ये राहील आणि जो मात्र हरेल तो स्पर्धेतून बाहेर जाईल, परंतु त्याला इथे 2 दिवस थांबावं देखील लागणार आहे. कारण ही क्रिकेटची माती तुम्हा आम्हा सर्वांची जोडलेली नाती आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मग विशेष करून आपण पाहिलं तर मग या ठिकाणी अगदीच पुरस्कृत माननीय आमदार अनिकेतभाई तटकरेंच्या माध्यमातून रोहा अष्टमी मोहरा चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलेच आयोजन केलंय. मग पहिलं प्रेम पहिलं वर्ष हे खूप महत्वाचं असं अगदीच पाहिलं तर आपल्या आयुष्यामध्ये ते आठवण ठेवून जाणारं पहिलं गोष्ट ही पहिलीच असते. मग इतर काही काम करा पण तो पहिलं ते पहिलंच असतं. मग ह्या पहिला चॅम्पियन ट्रॉफी कोणाच्या नावावरती असणार, परंतु इथे आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये फलंदाजी करत असताना नजीर 11 संघानं धावसंख्या जमा केले 49. म्हणजेच इथे 50 धाव्यांची गरज आहे प्रति षटकाचा विचार केला सरासरीने तर मग 10च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण टेनिस क्रिकेट बदललंय असं वारंवार चर्चा करत असतो आणि त्या बदलत्या टेनिस क्रिकेट बदलणाऱ्या स्पर्धाही सातत्याने पाहत असतो. मग आज आपल्यामधील जी बदलती स्पर्धा आपण इथे पाहतोय, आपल्या ग्रामीण खेळाडूला एक हक्काचं व्यासपीठ आणि आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आणि या आपल्या नवयुवक खेळाडूंना संधी देण्याचं काम मात्र या रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय एक लेजेंडरी क्रिकेटर आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला खऱ्या अर्थाने जे इथे आम्हाला डेकोरेशन करून दिलंय, मग विकेट, मग तदनंतर पाहिलं तर मग जे असणारी साईड पट्टी, या सर्व गोष्टी आम्हाला इथे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलंय, मी दत्ताजी महागावकर साहेबांना विनंती करतो की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचे आहे. दत्ताजी महागावकर यांना विनंती करतोय की त्यांच्या इथे देखील प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलंय. मग गोलवाडी प्रीमियर लीगचं आयोजन तिथे आहे. पन्नास धावांचं इथे आव्हान राहिलंय. मग नजीर 11 संघाने 49 धावा जमा केल्यात आणि त्या धावा रोखायच्या देखील आहेत. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग तंजू टायगर्स, मग आमचे सलमान खान संघ मालक इथे या धावांचा जे प्लॅन आहेत ते कशा पद्धतीने सक्सेस करतील. आणि जेव्हा ते मैदानामध्ये उतरलं ना रशीद, तेव्हा त्यांनी धावा रोखल्यात. मग ते मैदानामध्ये राहून चेंडू पकडण्यापेक्षा त्यांनी मैदानामध्ये राहून या सामन्याचं चित्र थोडंसं का विना बदललेलं पाहायला मिळालं. दोन मिनिटं पण येऊन जाईल आयोजकांचं नक्कीच इथं आपल्यावरती असलेलं हे प्रेम आणि खऱ्या अर्थाने नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अरबाज मणेर साहेब यांचं सातत्याने आपल्यासाठी इथे विनंतीपूर्वक इथे आपल्यासाठी, तर मी विनंती करतो सन्माननीय नाईदभाई नाडकर आणि इम्तियाजभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची उपदार शान, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत असताना सन्मानाचा
स्वीकार करत असताना दत्ताजी महागावकर. धन्यवाद दत्ताजी, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपल्या योगाचं योगदान खूप राहिले या आम्हाला लीग साठी. असंच आपलं सहकार्य सातत्याने असू द्या. चला मॅच लावते सुरुवात. इथे गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू येते गोलंदाज फिरोज. चांगला चेंडू, फायटेड चेंडू होता. स्ट्रेट डायचा फटका राहिलाय जिथे थोडस क्षेत्ररक्षक फंबल झाले. मग सिंगल धाव कंप्लीट केली. धावीचा इथे आपण पाहिला तर शुभारंभ झालाय. धावसंख्या धावपळ लगावल्या जाते ती म्हणजे एक. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं कर्णधाराच्या भूमिकेमध्ये सरसेनापती मोरख्या नेतृत्व करणारा सलीम सिद्दीक आणि त्या साथीला नाजिश. आता मात्र इथे तजुबाईने बदल केले या सलामी जोडीमध्ये बॅटर्स मध्ये. जिथे मागच्या मॅचला पाहिलं तर मग जे सरफराज झाला होता. ओ ऑन द राईज केलाय. बोट फिरवण्याचा प्रयत्न राहिला होता गोलंदाजाचा, मात्र सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. इथे 2 धावा घेतल्या जात आहेत. 3 धावा धावपळकावरती 50 धाव्यांची गरज आहे. जी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय 10 चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह ही कव्हरेज केलं जाते. मग त्यांची संपूर्ण टीम नंदनजी घरत, संतोषजी नाणेकर. पुलर लेनचा चेंडू होता. ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती कंट्रोल. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. चेंडू सीमा फार. तर मी विनंती करतोय सन्मान्य बशीरजी भुरे, सन्मान्य बशीरजी भुरे आणि त्याचप्रमाणे दहावीर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अंकितजी मोहिते आणि विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठात येऊन असं नसतं व्हायचं आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळला होता. तिथे आपण पाहिलंच क्षेत्ररक्षक व्हायकॅन क्षेत्र होतं, म्हणजे खाली क्षेत्र होतं. निर्जस्थानी चेंडू पडला. अगदीच आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला धावा धाबळकर 11 धावा धापळकावरती. अंकितजी मोहिते आणि त्याचप्रमाणे मी बशीरजी भुरे साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि या आमच्या मंचकाची आपण शोभा वाढवायची आहे. पुढचा बॉल फिरोज, गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. पुलर लेंथचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलंय. फलंदाजाला थांबवलंय, चाकवलंय, गंडावलंय. डॉट चेंडूची सांगता राहिली. डॉट चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर मग बिन बाद 11 धावसंख्या. ज्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत ती सरासरी आतापर्यंत पाहायला मिळतोय. चांगली सरासरी राहिली. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मात्र दिसला नाही. पहिल्या षटकाचे इथे सांगता झाले. P1 चं पहिलं षटक संपलं जिथे 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे मी विनंती करते मोहसिन करजीकर यांना. मोहसिन करजीकर, आपण देखील या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना मग आपल्याकडे किती मोठं पद आहे हे महत्वाचं नाही, तर आपल्याला माणुसकीचं इथे नातं टिकवायचं आहे. मग खऱ्या अर्थाने अरबाजजी मनेकर म्हणजे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक मान्यवरांनी बारकाईने लक्ष ठेवलंय आणि हेच खऱ्या अर्थाने आपले कामाचे पोच पावती साहेब आपल्याला मिळाले. मग आपण नगरसेवक पदावरती त्याच माध्यमातून पोहोचलात. असंच आपलं सहकार्य नेहमी समाजकार्य असू द्या. मग असे आपण पाहिले की जेव्हा वेळ येते तेव्हा खऱ्या अर्थाने कार्यकर्ते आपल्या पायाशी येतात, परंतु जेव्हा ते निवडून आल्यानंतर मात्र दुर्लक्ष करतात. परंतु आज नक्कीच जे आपण पाहिलं तर अरबाज मनेर साहेबांच्या माध्यमातून चांगलं कार्य होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुलर लेनचा चेंडू होता. अगदीच पाहिला तर मग खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला. जसा चेंडू आपण पाहिला तर इथे चेंडूला आपण पाहिलं तर फाईट दिली होती, परंतु समोर अगदीच चेंडू पडला. एकच धाव मिळते तिथे. पुढचा बॉल गोलंदाजाचा. सिंगल धाव घेतली जाते.
या धावा खूप महत्वाच्या आहेत. मग त्या धावा येतील धावा घेणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर मग अय्यान हा गोलंदाज आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय बशीरभाई भुरे यांचं देखील इथे शुभागमन होतंय. या साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आणि आमच्या या मंचकाची आपण शोभा वाढवायची आहे. आणि खऱ्या अर्थाने शौक से करेंगे हम स्वागत. साहेब आल्यानंतर मान्यवर आल्यानंतर इथे पाहिलं ना तर या मोठ्या षटकाराने स्वागत केलंय. धन्यवाद डीसी. इथे चुकीची दुरुस्ती करतो की हा षटकार नाही ते चौकार आलाय. त्याचप्रमाणे दहावीर असोसिएशनचे सदस्य अंकितजी मोहिते यांचं देखील इथे आगमन झालंय. खऱ्या अर्थाने चॅम्पियन ट्रॉफीचं देखील आयोजन त्यांच्या माध्यमातून नाईट रजनीचं पाहायला मिळत असतं. धन्यवाद अंकितजी मोहिते. मी विनंती करतो सन्मान्य बशीरभाई भुरे यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. तर महिरान चोगले यांना विनंती करतो महिरान चोगले यांनी की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. बशीरजी भुरे साहेबांचं इथं शुभ सन्मान करायचा आहे. महिरान चोगले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छे देऊन त्यांचं इथे शुभ सन्मान करायचा आहे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. इथे प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येतोय. आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस म्हटला तर 77वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतोय. राष्ट्रीय सण. इथे चेंडू आपण पाहिला चेंडूचा टप्पा आला ना आणि इथे कार्यक्रम देखील केलाय. परंतु इथे पाहिलं तर हिट विकेट हा मला वाटतं दुसरा विकेट आहे. मगाशी देखील असाच फलंदाज बाद झाला होता. आणि आणि असा प्रत्यक्ष आपण का बऱ्याच वेळा पाहिलंय. मग कसं होतं फलंदाज गोलंदाजाची लाईन बिघडवण्याचा प्रयत्न करतात. मग अतिशय त्यांचा उत्साह पाहिला तर स्टंपच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. मग इथे बॅलन्स खऱ्या अर्थाने त्यांचा व्यवस्थित पाहायला मिळत नाही. मात्र इथे फलंदाज बाद झालाय. तर अंकितजी मोहिते यांचा इथे शुभ सन्मान करण्याचा मी विनंती करते. शिहाब किरकिरे यांना. तर शिहाब किरकिरे आपण या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय अंकितजी मोहिते यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी अंकितजी मोहिते यांना विनंती करतोय. धक्का क्रमांक इथे पहिला हॅलो हॅलो धावसंख्या पाहिली तर मग 19 धावा धापळकावरती. कॅमेरामॅन फोकस करा आमच्याकडे. अंकितजी मोहिते यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. जय मैदानाच्या आतमध्ये ते मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या 19 धावांचा आतापर्यंत पाठलाग केले गेले. 50 धावांचा पाठलाग करत असताना पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न राहिला होता. जिथे गाड्या सुटल्यात परंतु इथे आगाऊपणा केला होता. परंतु धावता धावता इथे मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले सलीम सिद्दीक. मी मोहसिम करजीकर यांना विनंती करते. मोहसिम करजीकर प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. त्याचप्रमाणे तौसिफ जमादार आपणास देखील विनंती करतो की या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मुख्य व्यासपीठापाशी यायचं आहे. पुढचा बॉल हो चांगला चेंडू होता. सिंगल द घेण्याचा प्रयत्न मात्र दिसत नाही. जिथे आपण पाहिलं ना या षटकामध्ये अय्यानं खूप चांगलं कमबॅक केलंय. मग 6 धावा इथे खर्च केल्या या षटकामध्ये.
32 धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज अतिरिक्त इथे आपण पाहिलं तर चेंडूने उसळी घेतली. अक्कुटप्पाचा चेंडू बाउन्स झालाय. वाईटचा इथे इशारा येतो आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाला देखील सूचित केलं जाते की पुढचा चेंडू जर अशा पद्धतीचा आला तर मात्र त्या चेंडूवरती दंडित केलं जाणार. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते 33. म्हणजे 50 धावांचा पाठलाग करता 33 पर्यंत मजल मारले. हो क्या बात आहे. एक क्रिकेटचा मादक सौंदर्याचा फटका खेळला होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, ज्याने पकडलाय झेल. संपवला इथे सरफराज बंदरकरचा खेळ. महत्वाचा गडी टिपलाय. ही खऱ्या साझेदारी पार्टनरशिप मोठी होत होती आणि त्या पार्टनरशिपला कुठेतरी ब्रेक देणं गरजेचं होतं. मग इथे ब्रेक दिला गेलं. खऱ्या अर्थाने गोलंदाज पाहिला तर मग साहिम आणि क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर तिथे चांगल्या दर्जा क्षेत्ररक्षक पकडलं गेले. आता इथे समीकरण जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी 13 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 13 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी हव्यात. अस्पाक कोपटकर नक्कीच जुने जाणते लेजेंडरी क्रिकेटर आहेत. मी विनंती करतोय अस्पाक कोपटकर यांना विनंती करतोय की प्लीज आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. तुम्ही एकमेकाशी खऱ्या अर्थाने वादावाद करू नका, कारण ही स्पर्धा आपण का घडवली गेली की आपण आज व्यवसाय निमित्त कामानिमित्त किंवा खऱ्या अर्थाने प्रत्येकाचा जर पाहिला ना तर जिथे मार्ग वेगळा आहे, परंतु आज या क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र आलोय. जी विखुरलेली मनं आहेत एकमेकाच्या मध्ये असलेला काहीचा दुरावा, हा दुरावा दूर करण्यासाठी आपण या क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येत असतो. मग क्रिकेटमध्ये या अशा गोष्टी होतच राहतात. जो आहे तो ग्राउंड मध्ये मैदानामध्ये, नंतर मात्र मैदानाच्या बाहेर मैत्रीची ही लढत. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे आपण निहाद सेटीला पाहतोय. लेजेंडरी क्रिकेटर आहे. आपण पाहिलं तर अष्टमी या संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं होतं. धावसंख्या मात्र इथे आता पाहिली तर मग 12 मध्ये 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी हव्यात. मग सलीम सिद्दीक आपला मास्टर प्लॅन कशा पद्धतीचा असणार आहे की ज्याच्या बॅट मधून एक मोठं उथुंग असं लांब पल्ल्याचा षटकार इथे पाहायला मिळालाय. मग ज्या 17 धावा आहेत त्या 12 चेंडू मध्ये पूर्ण करणार का की त्याच्या आधी मध्ये मॅच फिनिश करणार. परंतु गोलंदाज जर पाहिलं तर मग गोलंदाज फिरोज आहे. मग फिरोजकडे देखील अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावरती खऱ्या अर्थाने इथे सलीम सिद्दीकीला थांबवणार का. बरेचसे प्रश्न निर्माण राहिलेत आणि खऱ्या अर्थाने दोन्ही संघासाठी जर पाहिलं ना तरी महत्वाचा मॅच आहे. जो संघ जिंकेल तो स्पर्धेमध्ये राहील. तर इथे आपण सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचा देखील शुभ सन्मान करतोय. त्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. मी विनंती करतोय सन्माननीय मोहसेन करंजीकर साहेबांचं देखील इथे शुभ सन्मान करण्यात आहे. मी मोहशील करंजीकर सरांना विनंती करतो प्लीज आपण या ठिकाणी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अमीर महारकडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आज मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांची पर्सनॅलिटी पहा अगदीच. आणि आजचा दिवस पाहिला तर आपला खूप महत्वाचा राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन 77 आपण साजरा केलाय. इथे सन्माननीय मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. हो नो लुक स्टाईल खेळला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर येतोय लांब पडल्याचा शिक्सर. पुढचा सन्मान असणार आहे तर नक्कीच इथे षटकार आल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 6 ने इथे कमी होत असताना
39 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 11 धावेची गरज. फिरोज पुन्हा एकदा कोणी ट्रॅकवर पुढे सरसूर मारण्याचा प्रयत्न राहिलाय. जिथे क्षेत्ररक्षक आहे झेल सुटला गेला. हा झेल पकडणं गरजेचं होतं, मात्र आपण पाहिलं तर मग तिथे थोडस गफलत राहिली क्षेत्ररक्षक माध्यमातून. सिंगल धाव घेतली जाते. आता 10 मध्ये 10 धावेची गरज आहे. संघर्ष जारू राहिलाय, परंतु इथून खऱ्या अर्थाने कमबॅक करू शकताय तुम्ही जर मनाशी ठरवलं की ह्या 10 मध्ये 10 धावा रोखू शकतोय. फिरोज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुढचा बॉल पुलर लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने इथे जर फुटवर्कचा वापर केला असताना या फलंदाजाने एकदा कदाचित मोठा फटका किंवा सिंगल डबल देखील धाव मिळाली असती, परंतु तिथे धाव मात्र आपण पाहिली तर एक धाव इथे मिळते. 41 धावा धावपळकावरती. 9 चेंडू 9 धावेची गरज आहे. सलीम सिद्दीकी एक हाती किल्ला लढवतोय. लिडिंग फ्रॉम कॅप्टन ची भूमिका इथे निभावत असताना चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आता मात्र कोणतीही चुकी होणार नाही. इथे झेल पकडलाय आणि एक निर्णय क्षणी फलंदाज कॅप्टनला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. मग समीकरण पाहिलं तर आता जिथे 9 मध्ये 9 धावेची गरज होती तिथून मात्र सामन्याने कलाटणी घेण्याचा अगदीच गोलंदाजाने धाडस केला. मग क्षेत्ररक्षकाने त्याला तिथे साथ दिलं. झेल पकडला गेला. मग आता 8 मध्ये 9 धावेची गरज आहे. मग इथे आपण पाहिलं तर स्पर्धेचं नियम आहे की तुम्हाला कंपल्सरी धावा चेसिंग कराव्या लागतील. तिथे विकेटचं आणि फलंदाजा किती बाद झाले त्याचा महत्व नाही, तर तुम्हाला कंपल्सरी धावा चेसिंग करायची आहे. टीम मीटिंग करू नका. आपणास विनंती करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 8 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. या 50 धावा देखील रोखण्याची आमच्याकडे क्षमता आहे, हे मात्र आता फिरोजच्या या षटकामध्ये पाहायला मिळाली. मग फिरोजच्या पहिल्या या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक केला, जिथे 2 चेंडूवरती सिंगल आणि 4थ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. आणि विकेट देखील आपण पाहिले ना तर मग तो महत्वाचा विकेट राहिलाय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग सलीम सिद्दीक तिथे बाद झालाय. इष्टीच्या पाठीमागे जर पाहिलं तर मग शाहरुख आहे जिथे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर शाहरुख देखील वेगवान गोलंदाज राहिला होता. आणि आज आपण पाहिलं तर मग तिथे इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये शाहरुखला आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर जिथे धावा राहिल्यात 41 41 धावा धावपळकावरती 3 फलंदाज मात्र बाद झालेत. जिथे 8 मध्ये 9 धावेची गरज राहिली. फिरोजचा पुढचा बॉल पुढे सरसूर मारण्याचा प्रयत्न राहिलाय. जिथे आपण पाहिलं तर मग डॉट चेंडूची सांगता राहिले. या मॅच मध्ये चढ उतार सातत्याने पाहिले. वार पलटवार होताना पाहिलेत. कभी धूप कभी छाया, यही है क्रिकेट की माया. आणि तेच इथे समीकरण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुढे सरसूर मारण्याचा प्रयत्न. लेट कट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. हातामध्ये चेंडू होता. झेल निसटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. अशा पद्धतीत झेल तुम्हाला पकडणे गरजेचं आहे. परंतु इथे या चेंडूवरती 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावून पडून पूर्ण केल्या गेल्यात. आणि इथे षटक क्रमांक 4 देखील फिरवत संपलंय. 4थ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येवरती आपण जर तुर्तास नजर टाकली तर 43 धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तर येणारे 6 चेंडू जिथे जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. शांतीमध्ये क्रांती घडवून आणावी लागेल. मग दोन्ही संघ इथे शांत राहिलेत, परंतु मनामधून जर त्यांची इच्छा पाहिली तर प्रत्येकाची ही भावना राहिली की हा मॅच मला जिंकायचा आहे. मग आपण इथे पाहिलं तर मग कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. मग इथे शाहरुख आलाय. इथे शाहरुखला 6 मध्ये 7 धावा रोखायच्या आहेत. मग या 7 धावा रोखल्या जाणार का? कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि जेव्हा जेव्हा धावसंख्या कमी असते ना तेव्हा तेव्हा मॅच खूप चुरशीची सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल शाहरुखचा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा इथे पहा पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली गेली. फलंदाज खऱ्या अर्थाने निहादला. इथे मात्र बाद केलं गेलं. समीकरण बदलले गेले. कहाणी में ट्विस्ट निर्माण राहिलंय.
इथे आपण पाहिलं तर निहात आणि जर संघाचे ऑनर तजुभाई डफीर जर फलंदाजीसाठी आले तर मात्र सन्माननीय नगरसेवक अरबाज मनेर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज आहे. फक्त बॅटिंगला यायचा. परंतु मास्टर माइंड तज्जुभाई आहे. तज्जुभाईंना माहिती आहे मी इथे फलंदाजीला येण्याआधी माझ्याकडे असलेले जे खेळाडू आहेत ते नक्कीच माझ्यासाठी 100% देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे. मग फलंदाज आपण पाहिलं तर मग 6व्या क्रमांकासाठी मुफीद आलाय मैदानाच्या आतमध्ये, जिथे 5 मध्ये 7 धावींची गरज आहे. शाहरुखच्या हातामध्ये चेंडू राहिलाय. पुढचा बॉल, हो चांगला फटका फुलातून बॅक टू बॅक. दुसरा फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. आता इथे भाव वाढत चाललाय. शेअर मार्केट आता मात्र वाढायला लागलंय. मग नगरसेवक आमचे कुठे थांबणार. मग इथे तजुबाईसाठी इथे बोलीच लागले. जर आता तुम्ही फलंदाजीला आलात मग आणखीन 1000 रुपये एक्स्ट्रा, मग 2000ची बोली लागली. परंतु तजुबाईंना माहिती हा सामना किती महत्वाचा आहे. इथे खऱ्या अर्थाने इथे पाहिलं तर किसी के हाथ में हीरा है तो किसी के कान में हीरा होता है, किसी के नाक में हीरा होता है. मगर दोस्तों हमें हीरो की जरूरत ही क्या, क्योंकि यहाँ सब हीरे होते हैं. इथे हिरे सर्वच आहेत. परंतु ह्या हिऱ्याला आता मात्र घासावं लागेल तेव्हा ते चमकणार. मग तुम्हाला 4 मध्ये इथे 7 धावा बनवायच्या आहेत तज्जो टायगरच्या संघाला. शाहरुखनं काय वाखण्याचं गोलंदाज राहिले. पुढचा बॉल आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे या चेंडूवरती देखील कोणतीही धाव पाहायला मिळत नाही. प्रेशर आणि प्रेशर. शाहरुखनं इथे मात्र प्रभावित मारा करतोय. 7 धावा देखील इथे रोखल्या जाऊ शकतात. हे षडयंत्र इथे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे तिसरा झेल देखील पकडला गेला. फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. आणि तजुबा आता जरी देखील आले तर 5000 रुपये. जर फलंदाज नौफेल जर ही मॅच जिंकून दिली तर मीर स्पोर्ट एम स्पोर्ट शाहिद डांगे यांच्याकडून 1000 रुपये. एम स्पोर्टच्या माध्यमातून शाहिद डांगे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले फलंदाज नौफिल याच्यासाठी. पण मॅच कुठे होते आणि कुठे येऊन पोहोचले. यशस्वी होण्यामागे कोणतं रहस्य वगैरे नसतं. मग योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून ते साध्य होते. ब्लॉकल पद चेंडू होता. सिंगल द कंप्लीट केली जाते. आणि मात्र इथे आपण पाहिलं तर सामना ज्या 6 मध्ये 7 धावा करायच्या होत्या, बनवायच्या होत्या, तिथे मात्र इथे 6 धाब्यांवरती येऊन पोहोचलाय. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडाना. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहास. आणि असा प्रहार करा ना, त्या दुपटीने प्रहार करा की ते संकट येणारा आपोआप बाजूला सरकलं पाहिजे. मोहसिन कर्जीकर यांच्याकडे षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. एक चेंडू 6 धाब्यांची गरज. मोठा फटका खेळला होता, परंतु इथे खऱ्या अर्थाने मॅच मात्र जिंकले. 50 धावा देखील आम्ही डिफेन्स करू शकतोय.
धन्यवाद डीजे. आणि इथे उपस्थित राहिलेले मान्यवर सन्माननीय बशीरभाई भुरे इथे आपल्याला 2 शब्द मनोगत व्यक्त करणार आहेत. तर मी सन्माननीय बशीरभाई भुरे साहेबांना विनंती करतो की इथे आपण 2 शब्द या खेळाडूंना मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले खेळाडू प्रेक्षक, खरोखरच खूप कौतुक करण्यासारखं खेळ आहे. आणि ज्या रॉयल संघाने ही मॅच ठेवलेली आहे त्यांना शतत अभिनंदन म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. आणि शांततेने खेळ चाललेला आहे त्याबद्दल खेळाडूंनाही धन्यवाद देत आहे. यापुढेही असं शांततेने खेळ सुरू हो हीच अपेक्षा आहे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी एक संग्राम 2 शब्द म्हणजे आपण मनोगत व्यक्त केलं. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय मी बशीर भुरे साहेबांना विनंती करतो की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपणास विनंती करतोय. तर नो डाऊट ज्याच्या खेळीमध्ये फलंदाजी करत असताना 20 धावांची खेळी राहिले आणि महत्वाचं म्हणजे जिथे ज्यांनी 6 मध्ये 7 धावा डिफेन्स केल्या. तर शाहरुख मॅन ऑफ द मॅच. मग फलंदाजी असो की गोलंदाजी जिथे नेहमीच खंबीरपणे उभा राहिलाय आणि खऱ्या अर्थाने बलाढ्य तजुबाई टायगर या संघाला त्यांनी पराभूत केले. मग तिथे 50 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि खऱ्या अर्थाने शेवटच्या मोठ्या क्षणी आपण पाहिलं ना की 6 मध्ये जिथे 7 धावा रोखल्या गेल्या त्या धावा खऱ्या अर्थाने पाहिल्या तर कमी वाटत होत्या. मात्र तजीव टायगर संघाला त्या धावांचं आव्हान मात्र इथे पिरवता आलं नाही आणि इथे पराभूत व्हावं लागले. शाहरुख चला आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. मान्यवर इथे आपली वाट पाहत आहेत. शाहरुख खेळा विनंती करतोय. आपली काही चर्चा सत्र असेल तर आपण नंतर करा. आणि इथे दुसरी मॅच असेल एक विनर उमेरा 11 आणि नजीर 11. उमेरा 11 संघाचा कर्णधार झाला. टॉस साठी आपण यायचं आहे आणि नजीर 11 संघाचा कर्णधार देखील आपण टॉस साठी यायचा आहे. शाहरुख नक्कीच माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपण इथे टॉस साठी सॉरी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. मान्यवर इथे उपस्थित राहिलेत. होंगे ये तो खिला होंगे. नरेश शाहरुख आप आ जाए, टॉस के लिए आ जाए, मैन ऑफ द मैच भी ले लें आप अपना. आइए, बहुत अच्छी मैच जिताए आपने. अब आप बहुत भारी टीम थी आपने जिन्हें हराया और आपने जो बॉलिंग डाली है वो काबिल तारीफ. और हाँ हाँ हाँ, हारने के बाद अब जो हार गए हैं फील्डर
वो अब 2 दिन अपना पूरा दें, कीमती वक्त। किमती वेळ और नक्कीच आप- मिळेल. शाहरुख आप जल्दी जल्दी टॉस उड़ाएं, वरना हारने वाले पिछले हुए हैं। प्लेयर ऑफ द मॅच ज्याने फलंदाजी करत असताना 20 धावांचं योगदान आणि महत्वाचं म्हणजे 6 मध्ये ज्याने 7 धावा डिफेन्स केल्या. शाहरुख इथे प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करत असताना बशीरजी भुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वीकारत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर वेल्डन शाहरुख. इथे टॉस केला जातो एका बाजूला पहिला नझीर 11 आणि हुझेरा 11 या संघाधर्मामध्ये, तर टॉस मात्र जिंकलंय. हा मॅच आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग आपण एक मॅच जिंकला तर एक सामना हरलात, आणि जर हा मॅच जिंकला तर तुम्ही नक्कीच सेमीफायनल मध्ये मॅच खेळणार. मग आपला प्रथमता निर्णय काय असणार आहे? मग आपला इथे प्लॅन काय असणार आहे? मग शाहरुखने जिथे 7 धावा डिफेन्स केल्या होत्या, त्यांना 50च्या आतमध्ये आपण थांबवायचा प्रयत्न करू. मग या स्पर्धेबद्दल आपण या आयुष्याबद्दल काय म्हणाल? ओके, खऱ्या अर्थाने शाहरुख तुला पहिल्या प्रश्नाच्या 7 धावा डिफेन्स करायच्या होत्या, मग तुझ्यावरती प्रेशर वगैरे काय होतं का? काय नाही सर, प्रेशर जशी बॉलिंग होती तशी केली मी. खऱ्या अर्थाने जुना शाहरुख आणि आता त्या शाहरुख मध्ये काही बदल आम्हाला पाहायला मिळतोय? नाही, आहे तसंच आहे. मग गोलंदाजीची धार ती होती ती कुठेशी कमी राहिली का? नाही सर, तसं काय नाही. एक वर द्यायला सांगा, टाकतो मी. ओके, म्हणजे आपण जर जुन्या फॉर्मॅट मध्ये आलो तर आम्ही रेडी आहोत, नो डाऊट. मग आता ही मॅच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण ही पण डुआडाच मॅच आहे. जिंकलो तर स्पर्धेमध्ये, हारलो तर इथून बाहेर. मग हा प्रवासाचं आयोजन आपलं सॉरी की प्लॅनिंग काय असणार आहे मॅच? बॅटिंग मध्ये आम्ही 5 ओव्हरची मॅच असेल तर 80 रन मारू. हार्ड हिटर आहेत सर्व. बघू आता कोण चालला तर त्याच्यापेक्षा जास्त पण रन होते. ओके, बेस्ट ऑफ लक. हा होता शाहरुख. खऱ्या अर्थाने पण टॉस बॉक्स मधून न्यूज येते जिथे टॉस जिंकलंय ते म्हणजेच नझीर 11 या संघानं त्याने निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी पाचारण केले. ते म्हणजेच नझीर 11. हुसेरा 11 या संघानं टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय प्रथमतः इथे क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि नझीर 11 संघाला मात्र तिथे आमंत्रण दिले फलंदाजी करण्याचा. आणि खऱ्या अर्थाने इथे पाहिलं तर मग जो संघ टॉस जिंकेल तो सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचा जो कक्ष आहे त्या कक्षामधूनच ते खेळाडू इथे येतील, आणि जो लुझर संघ आहे, मग जो टॉस हरलेला संघ आहे तो मग सन्माननीय कुमारी आदिताई तटकरे जो कक्ष आहे तिथूनच जो टॉस संघ हरेल तो संघाचे खेळाडू येतील. जसं मॅचला होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये होतं बदल. तुम्हा आम्हा सर्वांना ज्याने वेळ लावलाय चांगले बोले. चला, सामन्याला सुरुवात होते त्याआधी एकदा सर्वांनी जोरात बोलायचंय. काय बोलायचंय माहिती आहे सर्वांना? चांगल्या बोले, चांगल्या बोले. यव्वा, एकदा गोलछा बोले. वाह भाई वाह. अमीन, या आपण व्यासपीठाकडे दाखल व्हायचा आहे. अमीन म्हटलं की डॅसिंग पर्सनॅलिटी. आज रोहा तालुक्याचा एक हँडसम बॉय म्हणून सातत्याने त्याची ओळख आपल्याला नेहमी पाहायला मिळाली. काही क्षणात सामन्याला सुरुवात देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हॅलो चेक. तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा अर्थात दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रॉ अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं मी पुन्हा एकदा मी क्रिकेट समालोचक नरेश शीत मॅन फ्रॉम निवी ठाकूरवाडी तुम्हा आम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आज मोहल्ला विभागानं दिलेलं प्रेम खूप